एक अशी गोष्ट जी आम्ही नोटीस केली आहे की प्रत्येक प्रत्येक सुंदर मुलीमध्ये कॉमन आहे. आम्ही आत्तापर्यंत ज्याही मुलींची एनर्जी, त्यांचा ऑरा फील केलाय की त्या अरे यार काय सुंदर आहे ही मुलगी, अशा प्रत्येक मुलीमधनं आम्हाला एकच गोष्ट अशी होती की ज्या सगळ्या मुलींमध्ये कॉमन आम्हाला सापडलेली आहे आणि आज आम्ही ती डिस्कस करणार आहोत. हो, अगदी म्हणजे तुमच्या मैत्रिणीपासून ते मिस युनिव्हर्स पर्यंत सगळ्या मुली ज्या छान आहेत, एकदम असा त्यांचा ऑरा सुंदर आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर राहिल्याने तुम्हाला पण एक पॉझिटिव्ह वाटतं, अशा मुलींमध्ये काय कॉमन आहे तर येस, ड्रम रोल इफेक्ट्स द्या प्लीज. तर ती गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे त्या कम्फर्टेबल असतात त्यांच्या बॉडीमध्ये. येस, दे आर कम्फर्टेबल इन देअर स्किन. म्हणजे त्या कम्फर्टेबल इन द सेन्स त्यांनी स्वतःला ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि त्या पूर्णपणे स्वतःला ॲक्सेप्ट करून वावरत असतात जगात आणि त्यामुळेच त्या सुंदर जाणवतात. आता असं म्हणजे सौंदर्य हे कुठल्या एका रंगछटेच्या अधीन नाहीये. सौंदर्य हा जो प्रकार आहे किंवा ते कुठल्या एक तमुक उंचीचीच मुलगी सुंदर असते, एक तमुक म्हणजे जिचं कमरेचं माप एवढंच आहे तीच सुंदर असते, किंवा जिचे डोळे या आकाराचे आहेत तीच सुंदर, असं काही नाहीये. नसतं. तुम्ही इतिहास, मी म्हणते तुम्ही इतिहास चाळून बघा. तुम्ही जगातल्या कुठल्याही कोणत्याही आता वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये वेगवेगळे ब्युटी स्टँडर्ड्स पण होते, म्हणजे नाही का. तर इतिहास चाळून बघा तुम्ही, वेगवेगळे कल्चर चाळून बघा तुम्ही, काहीही बघा, पण ही एकच गोष्ट अशी आहे की ह्या प्रत्येक प्रत्येक सुंदर मुलींमध्ये तुम्हाला आढळणार म्हणजे आढळणार. तर आता कम्फर्टेबल असणं म्हणजे काय? तर कम्फर्टेबल असणं ही अशी स्टेज आहे की ती कॉन्फिडन्सच्या पण आधी येणारी स्टेज आहे. हो, तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल असता ना तेव्हाच तुम्ही कॉन्फिडंट होता. हां, कम्फर्टेबल असणं म्हणजे तुमच्या डोक्यात जे सतत कॉन्शियसनेस आहे ना, ती निघून जाणं. म्हणजे माझी स्किन तमुक रंगाची आहे, तर मी कशी दिसतीये, किंवा माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत, तर मग कसं होईल, किंवा लोक मला काय बोलतील, किंवा माझं थोडंसं बेली फॅट आहे, तर बापरे 4 लोक मला बघून काय बोलत असतील. या सगळ्या थॉट प्रोसेसच्या पलीकडे जाणं म्हणजे कम्फर्टेबल होणं. येस, आणि त्याच्यानंतर आलं ते कॉन्फिडन्स आणि मग व्हॉट एव्हर ते जे काही करेक्ट. ग्लो अप कॉन्फिडन्स वगैरे हे सगळं नंतरचं आहे. ती मोहमाया आहे बेसिकली मुलींनो. ती मोहमाया आहे. तुम्ही कम्फर्टेबल व्हायला शिकायचं. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, कॅटेगरीज केल्यात आम्ही. येस. आणि तुम्हाला आम्हाला म्हणजे पूर्ण एक्सप्लेन करून सांगायचं की कम्फर्टेबल असणं वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्समध्ये काय असतं. येस. तर पहिला ऍस्पेक्ट आपण घेऊयात की स्किन कलर. एकदम टॅबू टॉपिक आहे, पण आज बोलच तू बोलास या टॉपिकवर. येस, म्हणजे कोणी ठरवून दिलंय की या पर्टिक्युलर स्किन कलरची मुलगीच सुंदर असते, किंवा गोरी मुलगी आपल्याकडे भारतात आहे. म्हणजे ऍक्सेप्ट करून टाकूया वर्णभेद वगैरे जे काही आहे की गोरी म्हणजे सुंदर. म्हणजे कुठून ही कॉन्सेप्ट आली जगात? आणि जर ती मुलगी स्वतःच्या म्हणजे मनामध्ये इन्सिक्युअर असेल, सॉर्टेड नसेल, मेंटली शी इज नॉट स्टेबल, तर ती कुठल्याही कलरची असू दे, ती सुंदर किंवा कॉन्फिडंट नाहीच दिसणार तुम्हाला. बरोबर आहे. आणि आता एखादी मुलगी सावळी आहे, सावळा रंग आहे, पण ती कम्फर्टेबल आहे, मस्त, म्हणजे ती स्वतःला सुंदर आहे हे समजते, तिला ती ओके, तिने ऍक्सेप्ट केलाय तिचा रंग, किंवा म्हणजे तिचा रंग, मी म्हणते की तिच्या स्किनवर दुसरा कुठलाही पिगमेंटेशन आहे, मी म्हणते गोरी आहे पण आता पिगमेंटेशन आहे, पण तिने तेही ऍक्सेप्ट केलंय, बास आता, तरी पण ती सुंदर आहे मुलींना. हो, नक्कीच नक्कीच. तर पहिल्यांदा तर तुम्ही कम्फर्टेबल व्हा. तुमचा जो काही वर्ण असेल, जो काही तुमचा रंग आहे, जी काही तुमची छटा आहे, तिच्यासोबत पहिल्यांदा तर तुम्ही मेक युअर पीस आणि कम्फर्टेबल होऊन जायलाच पाहिजे आता, असं मला वाटतं. करेक्ट आहे. आता आपण पुढच्या कॅटेगरीकडे वळूयात. आता पुढचा मुद्दा असा की तुम्ही कम्फर्टेबल केव्हा होता? जेव्हा तुम्ही तुमचे फीचर्स जे आहेत ते पूर्णपणे ऍक्सेप्ट करता. बरोबर. म्हणजे तुमचे डोळे कसे आहेत, तुमचं नाक कसं आहे, तुमचे कान कसे आहेत, ओठ कसे आहेत, किंवा ओव्हरऑल तुमचे फीचर्स, चेहरेपट्टी कशी आहे. बदामी डोळे असले पाहिजे आणि मृगनयनी डोळे असले पाहिजे तरच मी सुंदर. प्रत्येकाला कसं शक्य आहे मृगनयनी डोळे देणं? शक्यच नाहीये. तुम्ही स्वतःला ओळखायला शिका की तुमच्याकडे काही ना काही
छान एक दिलेलं असतं देवाने. कोणाचे ओठ सुंदर असतात, कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचं नाक एकदम असं टोकदार असतं. तर ते कळतं, ते आपल्याला एक वेळ पटकन कळतं. पण जो आपली इन्सिक्युरिटी ना तिच्याबद्दल आपण म्हणजे नाही का, समजा नकटच आहे बाबा मी म्हणते, पण मग आता ठीक आहे ना, माझं नाक आहे, नकट तर नकट, अशा पद्धतीने जा जगात पुढे. सो व्हॉट, दॅट डझंट डिफाईन मी. म्हणजे माझं नाक नकटं म्हणून मी स्टुपिड असं नाही होत ना. तर मग तेच मला म्हणायचं, म्हणजे तुमचं जे काही तुमच्या चेहरेपट्टीचे जे काही तुमचे फीचर्स असतील, म्हणजे अक्षरशः नाकी डोळेच नाही, काही जणांना असतं की माझं कपाळच फार मोठं आहे, किंवा माझं कपाळ छोटंच आहे, किंवा माझ्या युनिब्रो आहेत. मला असं वाटतं की नका कॉन्शियस होऊ, काही करू शकत नाही. म्हणजे अशा गोष्टी ज्या देव देणगी आहे ती, आपण काहीच त्याला बदलू नाही शकत. बरं चला, मी म्हणते बदलायचं. आता प्लास्टिक सर्जरी वगैरे आलंय, किंवा काही आलंय, किंवा आता ग्लुटोथायॉन आलंय, तुम्हाला कलर चेंज करायचा वगैरे, इंजेक्शन्स आहेत त्याचे, लायपोसक्शन वगैरे करून मुली आर्म फॅट काय घालवतायत आणि काय काय करतायत. पण देयर इज नो एंड टू दिस. एक्झॅक्टली. किती आणि काय काय चेंज कराल, पण ह्या कुठल्याच सर्जरीने कम्फर्टेबल होण्याचं जी देणगी आहे ना, ती कोणतीच सर्जरी देऊ नाही शकत. ती आपल्याला म्हणजे स्वतः इमॅजिन एका मुलीने 2-3 लाख खर्च करून लायपोसेक्शन करून घेतलंय आणि ती आता एकदम स्लिम ट्रिम झाली आहे, पण तरीही पण तिच्या आतली जी इन्सिक्युरिटी आहे ना, ती त्या लायपोसेक्शननी नाही काढून घेता आली आहे. तर ती त्या गोष्टीला पण आता क्रिटिसाइज करत बसेल की नाही, तरी पण माझं हेच चांगलं नाही दिसत आहे आणि तेच नाही चांगलं दिसत आहे. कारण ते माइंडसेट इथून तर तुम्हाला कोणीच सर्जरी करून काहीच काढून नाही देऊ शकत, ते स्वतःच काढून टाकायला लागतं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे डोंट फॉल फॉर दीज फेक प्रॉमिसेस. म्हणजे मी असं नाही म्हणणार आता की डायरेक्टली आता तुम्ही ग्लुटाथायॉन वापरायचंच नाहीये किंवा काय, ठीक आहे, आता अल्टिमेटली तो प्रत्येकाचा डिसिजन आहे. पण एक लक्षात ठेवा, या सगळ्यानंतर सुद्धा तुम्ही जर इन्सिक्युअर असाल तर तरीही तुम्ही सुंदर अपिअर नाहीच होणार आहेत मुलींना. त्यामुळे पहिल्यांदा ही स्टेप करा, नंतर मग आपण बघू की कसं ग्लो अप करायचंय किंवा काय करायचंय. बसलोत आम्ही, ठीक आहे. म्हणजे आता आपण पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात, जी की आहे ऍक्सेप्टिंग युअर बॉडी टाईप किंवा ऍक्सेप्टिंग युअर बॉडी. येस. मला म्हणायचंय की जी बॉडी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतेय, जी बॉडी तुमच्यासाठी तुम्हाला उपभोगण्याचे मार्ग देते, इंद्रिय आहेत आपल्याकडे ज्याने आपण सुंदर वास घेऊ शकतो, चांगल्या चवी चाखू शकतो, आपले हात आहेत, आपण वस्तूंना फील करू शकतो. म्हणजे आपली बॉडी आपल्यासाठी इतकं करते आणि तिला जर तुम्ही नाकारत असाल तर मला तर ही क्रुएल्टीच वाटते बेसिकली. जे काही तुमचा बॉडी टाईप आहे प्लीज त्याला ऍक्सेप्ट करा. आता बॉडी टाईपचा मुद्दा असा असतो की मी बऱ्याचदा असं होताना पाहिलंय की एखादी न्यू मॉमीज स्पेशली मी बघितल्यात की त्या खूप कॉन्शियस असतात आणि असं म्हणतात की बापरे, मी कॉलेजमध्ये असताना कायच होते आणि मग मी टीनेजमध्ये अशीच होते. मला असं वाटतं यू आर कम्पेअरिंग युअर पोस्ट मॉर्टम बॉडी विथ युअर टीनेज बॉडी. म्हणजे काही कंपॅरिझनच नाही. एकतर स्त्रीची बॉडी अशी असते की ती सतत बदलते. 25 नंतर बदलते, थोडीशी प्रेग्नन्सी नंतर तर बदलते. अगं थोडंसं तेलकट तुपकट खा तरी बदलते. सकाळी ब्लोटेड असते, रात्री ठीक असते, रात्री ब्लोटेड आहे, सकाळी ठीक आहे. यू नेव्हर नो, राईट? बरोबर. पण ही बॉडी आपण जर तिचा तिटकारा करत बसलो तर ती आपल्या अगेन्स्ट काम करायला लागते काही काळानंतर. कारण तुम्ही जेवढं स्वतःला ऍक्सेप्ट कराल, जेवढं स्वतःच्या बॉडीला ऍक्सेप्ट कराल, मग त्याप्रमाणे तुम्ही कपडे घालू शकता, त्याप्रमाणे तुम्ही ग्रूम्ड अप राहू शकता, त्याप्रमाणे तुम्ही कॉन्फिडेंटली स्टाईल होऊ शकता आणि तरी जगासमोर एक म्हणजे कॉन्फिडेंट आणि आनंदी व्यक्तिमत्व म्हणून तरी पण जाऊ शकता. बरोबर आहे. तर तुम्ही जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या, त्याच्यामध्ये कम्फर्टेबल झालात, तर मला वाटतं की तुम्ही ना आतमधनं चमकता आणि मग त्या मुली सुंदर वाटतातच. नाहीतर जगातली भयानक सुंदर मुलगी तुम्ही असाल, पण तुम्ही तरी पण इतक्याशा कुठल्या तरी गोष्टी तुम्ही कॉन्शियस झाले आणि ते तुमच्या चेहऱ्यावर दिसून आलं, काय मजा नाही त्याच्यामध्ये. असलं नाही करायचंय. तर मला तेच आज म्हणजे या नोटवर हा एपिसोड कन्क्लूड करायचा आहे आमच्या दोघींना की बॉडी पॉझिटिव्हिटी, तुम्ही ऍक्सेप्टन्स देणं, स्वतःला ऍक्सेप्ट करणं, सेल्फ ऍक्सेप्टन्स. तर हो, तुम्ही जर याच्यामध्ये कुठला एकदम मॅजिकल इन्ग्रेडियंट शोधून या व्हिडिओवर क्लिक केला असेल की आज मला कुठला तरी एक फॉर्म्युला मिळेल किंवा इन्ग्रेडियंट मिळेल, स्किन केअर रुटीन मिळेल की ज्याने मला कळून जाईल की कसं असतात सुंदर मुली वगैरे काय वगैरे, तर तसं काही नव्हतं. आय एम सॉरी टू डिसअपॉइंट यू, बट सिरियसली
दिस इज द ट्रूथ. यू हॅव टू समडे गो थ्रू दिस फेज. अँड वन्स यू डू धिस, एकदा का तुम्ही हे ॲक्सेप्ट केलं, तेव्हा मॅजिकली तुमच्या आयुष्यात फरक पडेल. तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, लोक मिळतील, तुम्ही कॉन्फिडंट होऊन जगात वावराल, त्यामुळे तुमचे कनेक्शन्स चांगले होतील, चांगले फ्रेंड्स मिळतील आणि सगळं चांगलं होईल बेसिकली. येस. तर विथ दिस लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड दिस इज जी.